नमस्कार मंडळी, मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी अर्थात तुमची ॲस्ट्रो दोस्त के आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. मागील भागांमध्ये आपण मेष ते कन्या राशींवर वक्री शनिदेवांचा प्रभाव जाणून घेतला आणि आज आपण जाणून घेणार आहोत तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींवर 27 जुलै ते 11 डिसेंबर 2026 या काळात वक्री शनिदेवांचा काय प्रभाव पडणार आहे. मंडळी, शनिदेव वक्री होतात तेव्हा ते फक्त घटना घडवत नाही, ते आपल्याला आपल्या कर्माचे प्रतिबिंब दाखवतात. जिथे आपण मेहनत केली आहे तिथे फळ देतात आणि जिथे सुधारणा आवश्यक आहे तिथे योग्य धडा शिकवतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या राशींपर्यंत अनेक महत्त्वाचे योग आणि संकेत दडलेले आहेत. एक महत्त्वाचा संदेश. मंडळी, ग्रह आणि नक्षत्र आपल्याला दिशा दाखवतात, पण आपले कर्मच आपले भविष्य घडवत असते. म्हणून कोणतेही भविष्य ऐकल्यानंतर निष्क्रिय बसू नका. योग्य निर्णय, प्रामाणिक प्रयत्न आणि चांगले कर्म यामुळेच आयुष्यात सकारात्मक बदल घडतात. चला आता राशीनुसार परिणाम जाणून घेऊया. तुळ राशी. तुळ राशीसाठी शनिदेव 6व्या स्थानात वक्री होत आहे. हे स्थान शत्रू, रोग, स्पर्धा आणि कर्जाशी संबंधित असते. मात्र तुमच्यासाठी हा काळ विशेष सामर्थ्यशाली ठरू शकतो. जर तुम्ही एखाद्या आरोग्य समस्येशी झुंज देत असाल तर आता सुधारणा दिसू शकते. जुन्या सवयी बदलण्यासाठी आणि शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारण्यासाठी हा उत्तम काळ आहे. कार्यालयातील विरोधक किंवा पाठीमागे अडथळे निर्माण करणाऱ्या व्यक्तींना प्रभाव कमी होऊ शकतो. स्पर्धा परीक्षा, नोकरीतील स्पर्धा किंवा व्यवसायातील स्पर्धात्मक परिस्थितीत तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. कर्ज फेडण्यासाठी नवीन मार्ग सापडू शकतात. परदेशातून लाभ किंवा आर्थिक मदत मिळण्याची शक्यता देखील दिसून येते. शनिदेवांचा संदेश. शिस्त हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठी शनिदेव 5व्या स्थानात वक्री होत आहे. हे स्थान संतती, शिक्षण, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि प्रेमसंबंधाशी संबंधित असते. भूतकाळातील एखादी सर्जनशील कल्पना पुन्हा जिवंत होऊ शकते. जुन्या प्रोजेक्टवर काम सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात प्रगती करणारा ठरू शकतो. संतती संबंधित प्रलंबित प्रश्नांमध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. प्रेमसंबंधांमध्ये जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणुकीबाबत संयम आणि अभ्यास ठेवल्यास फायदे मिळू शकतात. शनिदेवांचा संदेश. घाईपेक्षा सातत्य अधिक मौल्यवान असते. धनुराशी. धनुराशीसाठी शनिदेव 4थ्या स्थानात वक्री होत आहे. हे स्थान घर, माता, मालमत्ता आणि मानसिक शांततेशी संबंधित असते. जमीन, घर, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित रखडलेली कामे पुढे सरकू शकतात. घरातील वातावरण सुधारणा होऊ शकते. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये प्रलंबित असलेले प्रयत्न फळाला येऊ शकतात. समाजात मान, सन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद या काळात खूप महत्त्वाचे ठरतील. शनिदेवांचा संदेश. मुळाशी जोडलेले राहा, तेच तुमची शक्ती आहे. मकर राशी. मकर राशीसाठी शनिदेव 3ऱ्या स्थानात वक्री होत आहे. हे स्थान पराक्रम, प्रयत्न, संवाद आणि कौशल्याचे आहे. मकर राशीच्या व्यक्तींना या काळात स्वतःच्या क्षमतेची नव्याने जाणीव होऊ शकते. अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक धैर्य आणि चिकाटी मिळेल. संवाद कौशल्यामध्ये सुधारणा होईल.
व्यवसाय, मार्केटिंग, सोशल मीडिया आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. परदेशी शिक्षण, प्रवास किंवा विजाशी संबंधित अडथळे दूर होऊ शकतात. धार्मिक साधना, मंत्रजप आणि आध्यात्मिक उपक्रम यांचा सकारात्मक परिणाम जाणवेल. शनिदेवांचा संदेश: सतत केलेला प्रयत्नच यशाचे दरवाजे उघडतो. कुंभ राशी. कुंभ राशीसाठी शनिदेव दुसऱ्या स्थानात वक्री होत आहे. हे स्थान धन, कुटुंब आणि वाणीचे स्थान आहे. या काळात आर्थिक शिस्त निर्माण करण्याची उत्तम संधी मिळेल. बचत वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. घरासाठी, मालमत्तेसाठी किंवा कुटुंबाच्या गरजांसाठी निधी उपलब्ध होऊ शकतो. कौटुंबिक नातेसंबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. वाणीमध्ये संयम ठेवल्यास अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. दीर्घकाळ त्रास देणाऱ्या काही आरोग्य समस्यांमध्ये सुधारणा दिसू शकते. शनिदेवांचा संदेश: संपत्ती फक्त कमवण्यात नाही तर जपण्यातही असते. मीन राशी. मीन राशीसाठी शनिदेव लग्नस्थानात म्हणजेच पहिल्या स्थानात वक्री होत आहेत. हा काळ आत्मपरीक्षणाचा आणि स्वतःला नव्याने घडवण्याचा आहे. तुमची प्रतिमा, व्यक्तिमत्व आणि समाजातील स्थान यामध्ये महत्त्वाचे बदल घडू शकतात. गेल्या काही वर्षातील अनुभवांमधून शिकून पुढे जाण्याची वेळ आली आहे. विस्कळीत झालेली नाती सुधारू शकतात. वैवाहिक किंवा व्यावसायिक भागीदारीत सकारात्मक बदल दिसू शकतात. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि लोक तुमच्या मताला अधिक महत्त्व देतील. शनिदेवांचा संदेश: स्वतःला ओळखा, तुमची खरी शक्ती तिथेच दडलेली आहे. विशेष सूचना: मंडळी, लक्षात ठेवा, एकाच राशीच्या किंवा लग्नाच्या लाखो कुंडल्या राहत असतात. त्यामुळे हे राशी भविष्य सर्वसाधारण स्वरूपाचे मार्गदर्शन आहे. प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, ग्रहस्थिती, दशा, अंतर्दशा आणि योग वेगळे असतात. म्हणून अचूक भविष्य जाणून घेण्यासाठी वैयक्तिक कुंडली परीक्षण अत्यंत आवश्यक असते. वैयक्तिक कुंडली मार्गदर्शन: जर तुम्हाला विवाह, करिअर, व्यवसाय, आर्थिक प्रगती, परदेश योग, संतती, आरोग्य किंवा इतर कोणत्याही विषयावर वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात. संपर्क 8805782704. समारोप. मंडळी, वक्री शनिदेवांचा हा काळ भीतीचा नाही, हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे. हा काळ सुधारण्याचा आहे. हा काळ कर्माचे फळ स्वीकारण्याचा आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा सांगते, ग्रह आणि नक्षत्र दिशा दाखवतात, पण आपले कर्मच आपले भविष्य घडवतात. म्हणून चांगले कर्म करा, सकारात्मक विचार ठेवा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून तुमची राशी नक्की सांगा आणि नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी, तुमची ॲस्ट्रो दोस्त के. पुन्हा भेटू एका नवीन आणि रोचक ज्योतिष विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि नक्षत्र ज्योतिषसोबत जोडलेले राहा. धन्यवाद.